नाही तर तुम्हीच मला सांगा माय माऊल्या, कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला ग्रंथ आहे का ज्यात लिहिलंय नाही दिवाळीला मोती लावला नरकात जाशील? आहे का? तरी मायबापा हो 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठलं आणतो? ॲडव्हर्टाइजमेंट, कल्पना. जग जाहिरातीच आहे. 2 महिने आधीपासून जाहिरात असते. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, दिवाळी आत्ताची. कधी डोळे उघडून बघा की रे दादा, काय साबणाचा आणि दिवाळीचा संबंध आहे? पण जाहिरात जबरदस्त असली की खोट्याचं खरं होतच. आपण कुठला मोबाईल घ्यायचा हे आपण नाही ठरवत आहे, आपला समाज ठरवतोय. बरोबर आहे? आपण कुठल्या पॅटर्नचे कपडे घालायचे आपण नाही ठरवत आहे, हेच असत्य. आपण आपलं नाहीच आहेत, आपण समाजाच्या विश्वासावर चाललो आहे. हे नको देवा माझ्या आयुष्यात. मला कळू दे, मला ताकदीने कळू दे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, सगळी इमॅजिनेशन आहे, सगळी कल्पना आहे. मला कळू दे. आमच्यासाठी जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा, जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा, जागा रे भाईल जागा, जागा रे भाईल जागा, जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा. चोरणी जल्या नाडोनी भागा भागा, आता जागा रे भाईल जागा, चोरणी जल्या सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेव्हा देवाचं नाव मुखात आलं त्या दिवशी कळलं जागा झालो बाबा. आतापर्यंत खोट्यातच होतो, खरं एकच आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बाकी सगळी कल्पना आहे. विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. आमच्या ठिकाणी तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तुझा रक्षदा परी अमुते. गुरुबंधू मायबाप सगळं तूच आहेस विठ्ठला, बाकी सगळी नाती खोटी आहे. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सैतुवाई, लेकरांची सेवा केली सैतुवाई. कसा पांग फेडू कसा हो बुबुतडा, तुझ्या उपकारा जग जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती. आम्हाला एवढंच करायचं आहे, कृतज्ञता. पाऊली चालती पाऊली चालती, राहिलेले 2-4. नाही नाही, तुम्हाला ही जमत नाही, तुम्हाला दुसरं लागतंय. तुमचा पॅटर्न जरा वेगळा आहे. तुझ्यासाठी गेले वना, असलं भोगावं लागन तुम्हाला एके दिवशी. तुम्ही जरा योग्य पाटलाच्या नादी लागा महाराज बरं का तुम्ही. आणि साधं समजू नका याला. काही गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या ठेवत जाऊ नका, वागण्यातही ठेवत जा. पुढे जाऊन सांगते, आधी प्रेमानं म्हणा. पाऊली चालती
वा पिंपराळेकर पाऊली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची काही काही दिसते तोंड हाली त्यात आवाज काढीत नाही असल्या खोडकरपणामुळेच वाटोळ आहे महाराज बरं का प्रेमाने भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी तुम्हीच म्हणा माय मावल्या धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल टाळी 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 पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे त्यांनाही न राहता इथं यावं वाटलं पाहिजे एवढ्या आगदिकपणे प्रेमाने भावनेने टाळी वाजवायची टाळी अरे विठ्ठली माझी माऊली विठ्ठली माझे माऊली सगळे निडळा बरी कर निडळा बरी कर ठेवली वाट मी पाहे देवा अरे कधी सामर्थ्याने लक्षात घ्या 2 मिनिटाचं भजन एवढं आनंद आणि ऊर्जा देत असेल ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल काय ताकद असेल त्याच्याकडे ज्याला भजनाशिवाय दुसरं काही आवडत नाही पण त्याच्या इतकं गोडही काही नाही अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हण माझे केशवा का बाणागे नुसतं म्हणावं देवा आम्ही तुझं स्मरण करायला तयार आहेत जगाच्या बापानं अखंड लक्षात ठेवावं आपल्याला कृपा करावी आपल्यावर किती करावी मत्स्य कुर्मा अधिक ज्यांच्या महिमेचे आले धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहिले सूर्याला ग्रहण आहे चंद्राला डाग आहे ज्याला ग्रहण नाही डाग नाही ज्यासाठी जगाचा बाप अवतार घेतो असा फक्त वैष्णव आहे त्याच्या इतका मोठा या त्रैलोक्यात दुसरं कोणाचं तेज नाही हे ज्ञानोबाराय सांगतायत ज्ञानियांचं ज्ञानी सांगतायत आम्हाला संत संगत मिळाली भगवंताच्या अवताराची ताकद मिळाली भगवंताला भेटायचं सामर्थ्य मिळालं जगाच्या बापानं कृपा केली फक्त एकाच गोष्टीमुळे अखंड चिंतन आम्ही सात्विक झालो जगाच्या बापाला स्मरलं म्हणजे देवा इतकं सत्य कोणीच नाही आणि ज्याने देवाला स्वीकारलं त्याच्या इतकं सात्विक दुसरं कोणीच नाही
ही सात्विकता येण्यासाठी आम्हाला आईबापाच्या पुण्याईचं फळ लागलं, कर्माचं सातत्य लागलं आणि भगवंता तुझी कृपा लागली. मग मुलगा आणि मुलगी हा फरकच नाही राहिला. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाईच. फक्त तिला तिची किंमत कळली पाहिजे. तुमच्यात फार ताकद आहे माय, फार. लय गोड आहेत तुम्ही, लय. पिंपळाच्या बाया तुम्ही तर लय गोड आहेत. आई शपथ तुम्ही लय गोड आहेत. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहेत. तेवढा एकच फॉल्ट आहे आमच्यात, बाकी आमच्या इतकं गोड कोणी नाही. कौतुक वाटतं मला बायकांना तुमचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावते का, तर तेवढ्यात एक आंघोळ झाल्याशिवाय राहत नाही. हे मॅनेजमेंट शिकावं तर माय तुमच्याकडनं, आणि ताकदच ग तुमच्या. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा का पाण्याच्या टाकीजवळचा? अहो मी लक्ष्मण म्हटलं तुम्हाला. शक्ती कुठल्या लक्ष्मणांना लागली होती? घरात रामच राहिला नाही, त्याच्यामुळं घरात रामच राहिला नाही. कळतंय ना? घरात राम नाही तर आयुष्यात राम कसा आहे? आणि ज्याच्या मुखात राम त्याच्या आयुष्याचा राम झाल्याशिवाय राहत नाही. इतकी ताकद रामात. आज रामच नाही तर पातीत कसं आम्हाला पुरुषार्थ कळणार? आज रामच नाही कळला तर मर्यादा कशी कळणार? लक्ष्मणच नाही कळले तर वैराग्य कसं कळणार? नाही कळे शत्रुघ्न तर बंधुत्व कसं कळणार? नाही कळे भरत तर भक्ती कशी कळणार? नाही कळल्या सीता तर आमच्या पोरींना पातिव्रात्य कसं कळणार? नाही कळल्या उर्मिला तर त्याग कसा कळणार? नाहीच पोरांना आमच्या मारुतींचा अधिकार माहीत तर भक्तीचं सामर्थ्य कसं कळणार? हे कळण्यासाठी हे कळलं पाहिजे. काय घरात रामायण असलं पाहिजे या विषयाकडे. लक्ष्मणांना शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटेनाला कोणाला पाठवलं? हो, हनुमान. तशा पोरी हुशारच असतात. नाही उत्तर पोरीने दिलं म्हणून म्हटलं. पण आजकाल पोरींची किंमत करायची माणसं विसरलेत. नाहीतर 2.5 वर्षाच्या लेकराला पोटचं लेकरू समजायला माणसाने मागे पुढे बघायला नव्हतं पाहिजे. जर 2.5 वर्षाचं लेकरू तुम्हाला पोटचं वाटत नाही तर तुम्ही कसला बाईचा सन्मान करताय? काही गोष्टी स्टेटस पुरता ठेवता का? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. हे फक्त बोलता का? वागत नाही? चौरंग करा. अरे या गोष्टी होत आहेत त्याला कुठेतरी आपणही कारणीभूत आहोत की. चौरंग करायची वेळच कशाला येऊ देताय तुम्ही? हा, आणि काय वयाची मर्यादा आहे की नाही? 65 वर्षाचा माणूस 2.5 ते 3 वर्षाचं लेकरू. मग कुणीतरी म्हटलं अरे बाईच्या कपड्याचा आकार छोटा होत चाललाय, तिचा अहंकार मोठा होत चाललाय, ती मर्यादेत राहत नाहीये, तिला इज्जतीची किंमत नाहीये, आईबापाचे संस्कार कमी पडतायत. 2.5 वर्षाच्या लेकराच्या अंगावरचे कपडे लहान असते का? का तिने इन्स्टिगेट केलं कुठल्या मुलाला? तो एक शब्द ना, मुली इन्स्टिगेट करतात. 2.5 वर्षाच्या लेकराने काय इन्स्टिगेट केलं असेल? म्हणजे इथंही चूक मुलींचीच आहे का? दरवेळेस मुलींना शिकवता की मुलगी आहेस आईबापाची इज्जत सांभाळून, मुलगी आहेस मर्यादा राखून, मुलगी आहेस नजर खाली करून. अगं मुलगी आहेस मर्यादा सांभाळून. कधी मुलाला म्हटलात का मुलगा आहेस, हिंदू धर्मातला आहेस, धर्माला जपून, मुलगा आहेस मातीची इज्जत राखून. अरे मुलगा आहेस, तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहिली ना तरी तिच्याकडे बघून तुला बहिणीची अपेक्षा व्हावी इतक्या चांगल्या संस्कारांना गाठीशी बांधून तर मुलगा आहेस तू. त्यालाही सांग की कधीतरी. हे काहीच नाही राहिलंय का? शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यामध्ये शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों बदली की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक त्या बायकोला वाटलं. शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा, बेगम क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान दे सकता हूँ, याद रख, इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी. औरत जात की धर्मजात नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो. औरत को इज्जत से रखते हैं और सम्मान से देखते हैं. दादा
शत्रूलाही विश्वास वाटावाचं चारित्र्य ज्या राजांचं, त्यांचे वारसदार आहेत आपण. एका खिलजीने नजरवर करून बघायची हिम्मत केली म्हणून हजारो बायका जीवासहित अग्नीत उडी टाकायचं सामर्थ्य ज्या पद्मावतीमध्ये आहे, त्या सामर्थ्यवंत कुळाच्या बायका आहेत आपण. आपल्याकडे नजरवर करून कुणी बघितलं तर टंगडं तोडून त्याच्या हातात द्यायचं सामर्थ्य बाईच्या मनगटात पाहिजे तर हिंदू बाया आहेत आपण. हे डोक्यात ठेवून चाला. आपल्या नवऱ्यासाठी जीव पणाला लावायचा असतो. रतन रावल सिंगसाठी पद्मावतीने जीव पणाला लावला, पण खिलजीसाठी जीव द्यायचं सुद्धा बळगटात मन ठेव, त्या मनगटात बळ ठेवलं. काय शिकतोय आपण इतिहासाकडनं? सत्व सांभाळण्यासाठी ज्या सीतेनं पोटात लेकरू असताना वनवास स्वीकारला, त्या सीतेचा काहीच आदर्श नाहीये का? ज्या मीराबाईंनी भगवंतावर प्रेम आहे म्हणून जगाला नाकारून आपलं स्त्रीत्व सांभाळायची ताकद ठेवली, तिचा काहीच आदर्श नाहीये का डोळ्यासमोर? आणि अनकम्फर्ट आपण स्वतःला करतोय आपल्या विचारांनी. आता भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी वेस्टर्न कल्चर स्वीकारण्यासाठी नकारच देतेय. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीने सांगितलंय आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट आणि त्याच्यामध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारूनच आमच्या कॉलेजला यायचं, नाही तर नाही यायचं, नाही तर सन्मान दिला जाणार नाही. आनंदीबाई म्हटल्या सन्मान घेऊन शिक्षण घ्यायला कुणी सांगितलंय? माझ्या गळ्यातलं डोरलं काढून माझं हिंदू धर्म बाजूला टाकून जर शिक्षण मिळत असेल तर अशा शिक्षणावर थुंकते मी डॉक्टर होणार, ते सुद्धा नऊवारीत आणि हिंदुत्व सांभाळूनच होणार, नाही तर नाही झाले तरी काही हरकत नाही. झाल्याच ना. MBBS व्हायला त्यांना वेस्टर्न कल्चर स्वीकारावं लागलं, त्यांना ऑकवर्ड वाटलं नाही. सगळे बेंचवर होते, त्या स्वतः खाली होत्या, पण त्यांनी सन्मान स्वतःच्या बुद्धिमत्तेवर मोठा केला, राहणीमानावर नाहीच. हे शिकायचं आहे मायबापा हो. हाच इतिहास आहे आपल्या धर्माचा. आपण सगळा फाट्यावर मारलाय. आपण जिंगल जिंगल याच्यामध्ये चाललंय आपलं. इस्ती जिंगल बेल ती येत बी नाही मला धड. आमच्याकडे वासुदेव राहिलाच नाहीये, आमच्याकडे संत पद्धत राहिलीच नाहीये. या विषयाकडे बाईचा सन्मान करायला शिकत जा. खूप ताकद असते. कुळी कन्या पुत्र नाव आधी बाईचं घेतलंय. जेव्हा पांडुरंग कोणाचंच ऐकत नाही ना, तेव्हा भक्त मंडळी रखमाईकडे जातात. राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया, सेजे हलवुनी जागे करा देवराया. विनंती रखमाईला करतात. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी, वेगळ्या नावात हरी. ताकद बाई, ताकदच आहे. शक्ती लक्ष्मणाला लागली. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटेला कोणाला पाठवलं? लक्षात आहे ना? कोणाला पाठवलं? मारुती रायला. त्यांना संजीवनी बुटी सापडली नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे वेळ कमी होता म्हणून त्यांनी काय केलं? हा, कुठे निघाले? कुठे होते लक्ष्मण? लंकेला. कुठे चालले ते? लंकेला. सगळा पर्वत डोंगर हातामध्ये घेऊन लंकेकडे निघाले. मध्ये लागली अयोध्या. भरतानी पाहिलं काय आहे वर, एवढं विशाल, ज्याने अख्खी अयोध्या वापली, ज्याच्या सावडीने बाण मारला. मारुतीला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलं होतं म्हणून स्वीकारला. पायाला लागला. खाली विचार उतरले. कुणी मारला बाण? रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चाललात? लंकेकडे. कशासाठी? शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं नाही तर जीव जाईन त्यांचा. प्रभू रामचंद्राची आज्ञा, मला वेळेत जायचंय, क्षमा करा, पुढचा प्रश्न विचारू नका, मला घाई आहे. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला, मला वाटलं कानेटकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी. त्या सांगतायत मारुतीराया काळजी करू नका, तुम्ही चिंता करू नका, भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी. तिला बाईचा अधिकार म्हणायचं दादा. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून म्हणलं कुणाच्या पाया पडत जाऊ नका. आपल्या नवऱ्याला देव म्हटला की परमार्थ तिथेच सिद्ध झाला. या विषयाकडे खूप ताकद असते बाईमध्ये. तुकोबाच्या अगोदर जिजाबाईसाठी विठ्ठल आला. कान्हो पातळीला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा देण्यासाठी माझ्या विठ्ठलानं अनंताच्या स्वप्नात जाऊन ताकद निर्माण केली. माझ्या सखूबाईसाठी माझा देव सखू झाला. सोयराबाईसाठी लुगडं नेसायलाही तयार झाला. बाई ताकदच फार असते. तिची किंमत ज्याला करता आली त्याचं वैभव निश्चित आहे. तुकोबराय म्हणतात सात्विकतेला बाई आणि पुरुष याचं कुठलंच लेबल नसतं.
कर्तृत्वाला बाई आणि पुरुष याचं कुठलंच लेबल नसतं. कर्तृत्व सातत्य बघतं, कर्तृत्व कष्ट बघतं, कर्तृत्व संयम बघतं. कर्तृत्व बाई एका पुरुष आहे हे बघत नाही. आणि ज्याला हे कळलं, ज्याला समानता बाळगता आली, तुकोबाराय म्हणतात, कुडी कन्या पुत्र होती जे सातवी देव कृपा करतो. आईबापाची पुण्याशिवाय हित साधलं जात नाही. जागर राहणं म्हणजे हित साधणं हे कळलं. पण हित म्हणजे काय, जागर राहणं म्हणजे काय, कृपा कधी होते आणि कृपा होते म्हणजे काय होतं याचं उत्तर द्या. कशात आहे हित? गीता भागवत करीती. हा, त्याने काय झालं? तयाचा हरिक बर. कसा परमार्थ करायचा कळलं कसं? गीता भागवत करीती म्हणजे नेमकं काय करावं लागलं? अखंड चिंतन. श्रवण भक्तीमध्ये फार ताकद. तरी अवधान ऐकिले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबाने म्हटले, कान देऊन ऐकला ना परमार्थ निसता तरी सगळ्या सुखाचा अधिकार आहे. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता हे तर मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. बसल्या जागेवर मोक्ष ज्याने ऐकलं खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पान्हा श्रवणाने सुमना समाधी जोडे. तुकोबारायांचं ह्याच शब्दाचं उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये देतात. ज्याला ऐकण्याची ताकद मिळाली त्याला सात्विक करायचं सामर्थ्य त्याच्या ऐकण्याने दिलं. इतकी ताकद त्याच्या ऐकण्यात आहे. काय ऐकलं? अखंड चिंतन. कारण ऐकणं म्हणजे काही बी ऐकणं नाही. आता ऐकणं वेगळं ना ऐकणं वेगळं. तुम्ही ऐकता पण ऐकत कधीच नाही. ऐकणं म्हणजे आत्मसात करणं. देह जाओ अथवा पण पांडुरंगी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन. ज्याला देवाचं नाव ऐकू येतं, देवाच्या नावाशिवाय काहीच ऐकू येत नाही, त्याला ऐकणं म्हणायचं. आणि हे ज्याला ऐकता आलं त्याला जाग्यावर समाधी. जाग्यावर जाग्यावर मोक्ष आहे. तुम्ही काळजीच करायची नाही. कोणीतरी मला म्हणलं, ते ताई मोक्षाचं जाऊ द्या पण आम्ही पापलही केले, नरकात गेल्यावर जात्यात ते खरं आहे का? म्हणलं दादा एवढी काळजी करू नको. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो त्याला नरकात जाऊन जळायची एवढी चिंता करायची काय गरज आहे? आपण ऑलरेडी नरकात आहे दादा. लोकांचा बंगला बघून 3 दिवस झालं पोटात आग पडली. आपले जीवन जात नाही आपल्याला. आपण नरकातच आहे. आपण काही लय वैकुंठात वगैरे नाहीये. आपल्याला द्वेष आहे, मत्सर आहे, आपण नरकात आहे. हेच नरक आहे. नको बाबा तेव्हा आम्हाला ही सामर्थ्यताच नको जिथे मतभेद आहे. आम्हाला कळू दे हे सगळं एकाच मायबापाची लेकरं आहेत. अनाथाचा नाथ तू आमचा आहेस, आमच्यासाठी कोणीच नाहीये हे सत्य एकदा आम्हाला स्वीकारता आलं की आम्ही तुझं नाव घ्यायला मोकळे. आणि एकदा आम्ही तुझं नाव घेतलं की मग काय, तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवमी नचिरात पार्थमय्या विशुतचितसाम. ज्याचा सारथी परमात्मा आहे त्याला बाकीच्या भवसागराची चिंता करायची गरज पडत नाही. जगाच्या बापानं सारथित्व स्वीकारलंय ना त्याचं. आपलंही तसंच पाहिजे. आणि तसं असण्यासाठी सगळ्यात महत्वाचं अखंड चिंतन. अखंड पाहिजे, खंड पडून नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. जमेल तसं भजनाचं देवाचं नाव घ्यावं. देवाच्या नावाला काही तत्व नाही माय. राग आला तरी राम म्हणायचं, भांडणं चालू असते तरी राम म्हणायचं. राम 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 राम. त्याला काय होत? तोंडाला काय काम आहे? बरं मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? पिंपराळ्याच्या माय मावल्या मध रागानं खाल्ला गोड लागतो की नाही? माय बोलायचा बोलाय कुठे आपल्याला शिकवावं लागतं का? नवरा बायकोचं भांडण झालं. बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो माया आपण बोलायला लागलो तर नवऱ्याचा अख्खं खानदान हलतो महाराज. बोलतो आपण. पण तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही आहे. माझी आई म्हणते, म्हणजे ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, जिचा नवरा चांगला आहे तिला काळजी करायची गरज नाही. बाई प्रत्येक
प्रत्येक संकटातनं उभं राहायचं सामर्थ्य निर्माण करू शकते जेव्हा तिचा नवरा तिच्या पाठीमागे खंबीर उभा असतो, जिचा नवरा साथ आहे, तिला काहीच काळजी नाही. तुम्ही विवाजी जटाळे हे खरे, तुम्हाला आमचं कौतुक करायचं म्हणलं की जीवावरच येतं, तुम्ही काही म्हणा, पण हे खरं आहे. जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास असा आहे. बाई सगळं सहन करते, फक्त तिला नवऱ्याचं प्रेम भेटलं पाहिजे. बाई बोलते कारण ती सहन फान करते, पण जाऊ द्या माय, कसं आहे, करून करून करतो आपण, बोलून वाया घालवतो, त्याच्यापेक्षा आपलं शांत राहिलेलं बरं या विषयाकडे. मग तुम्ही गोड आहेत माय मावल्या, तुमच्याकडे ताकदही आहे, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर तेवढं द्या म्हणजे मला बी बरं वाटेल. तुम्हाला धरून आणलंय का? बळजुबरीनं आलाय तुम्ही, 200 दिले तुम्हाला यायला, तस कशाला करता? आनंदाने आलायत तुम्ही, तुमच्या मर्जीनं आलायत. मग मी तुम्हाला काही शास्त्रवेद विचारलं? मी तुम्हाला साध्या साध्या प्रश्नाची उत्तरं विचारते, तेवढी साध्याच प्रश्नाचं उत्तर द्या. मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो की नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरतं की नाही? घरी गेलं बघा, इच्छा रोण बघा, जा चाल उद्या जयंती उद्याची, मग मरा. सुतक नको महाराज महाराज. असं कसं आहे, मधाचं काम आहे ते कसंही पिलं तरी गोडवास देतं, विषाचं काम आहे ते कसंही पिलं तरी मारतं, कारण त्यांचा तो स्वभाव आहे. स्वभाव कधीच बदलत नसतो. तसा नामाचा मूळ स्वभाव आहे मोक्ष आणि समाधान देणं, तो देतोच ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे. तो स्वभाव आहे त्याचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, तो स्वभाव आहे. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी, तो स्वभाव आहे. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामी केले, तो स्वभाव आहे. नामसंकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे, तो स्वभाव आहे. एक तत्वी नाम दृढधरी म्हणा हरिसी करुणा, त्याचा मूळ स्वभाव आहे पुण्य देणं. मग आम्हाला काहीच नाही करायचंय, अखंड चिंतन. जगाचा बाप आमचं कौतुक करतोय, फक्त भजनात मन रमू द्यायचं आहे. आणि हे मनाला बरं, भजनाला काहीच लागत नाही ना, पैसा ने लागे रुपया ने लागे, ना लागे कबड्डी तमडी, ना लागे कबड्डी तमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा मड्याला बसल्यावर बसत जाऊ नका, म्हणत बी जा, काहीतरी देवाचं नाव घेत जा मुखानं. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही आठवा मधुसूदना, नरदेह दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा.
तेथे देवची होनी ठेलो. तुझं नाव घेतलं आणि सगळ्या सुखाचा अधिकार मिळाला. इतकी ताकद आली आता काय सांगावं महाराज. या ज्ञानभक्ती सहज बघतोय एक वटला मज तोची. मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीये माझ्यातला मी. माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे मी तुझ्यामुळे. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी तू अखंडितपणे माझ्यावर कृपा केलीस. मी अधिकारी झालो. कशाचा? नामचिंतनाचा, सुखाचा, चैतन्याचा, वैराग्याचा. फक्त तुझ्या नामामुळे. काहीच नाही. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम तेने होईल सुख दुःखाचे. सगळ्या दुःखाला सुखात बदलायची ताकद तुझ्या नामाने दिली. मग काय हरकत आहे भजन करायला? दोन्ही हात वर कर प्रेमाने. दोन्ही वा. घ्या. जेवढे चांगले ताठ हात वर कर चाल तेवढे मोकळे व्हाल. आता मोकळं म्हणजे कसं? देवा मला काही काळजी नाही, मला काही चिंता नाही, मी मोकळा आहे परमार्थ करायला. आकुड हात म्हणजे मी जरा गुतलेला आहे. मी जिंदगीत कुटाने लय केल्या. खाली हात म्हणजे मला गरज नाही देवाची, मी बघेल कसं असेल तसं. अहंकार. प्रेमाने दोन्ही वा. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 गोपाल राधे. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. गोविंद बोलो राधे गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 ताकदीने उभा असणारा हा नामचिंतनाचा अट्टहास देवा ज्याने केला, ज्याने नामचिंतनाचा अधिकार मिळवला, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. माझ्या भाग्याला पार नसेल एवढं माझं भाग्य असेल जर मला त्या व्यक्तिमत्वाची सेवा करता आले ज्यांनी हित साधलं. पाठीमागाचा 2-4 माय मौली आणि पुरुष मंडळी उठलेत, त्यांना विनंती आहे उठू नका. आपण असंच कीर्तनातनं उठायची घाई करतो म्हणून देव आपल्याला उठवायची घाई करतो. मग माणसं म्हणतात अहो ते लवकर गेलं, ते कीर्तनातनं बी लवकरच गेलं. त्यात त्याचा काय दोष आहे? देव देतो, प्रत्येक कर्माची फळं देतो. कारण तुमचं काय होतं, ऐकता ऐकता आणि फळाच्या म्हणजे प्राप्तीच्या टायमिंगला निघून जातं. आपल्या सगळ्यांचंच तसं होतं. तसं नको. जोपर्यंत ज्ञानादेव तुकाराम होत नाही तोपर्यंत व्यासपीठ सोडू नका, विनंती आहे. जोपर्यंत कीर्तनकार व्यासपीठ सोडत नाही तोपर्यंत सोडू नका, विनंती आहे माझी. चला, अगदी सामर्थ्याने सर्व राजपूत समाजांच्या माध्यमातून आणि आमचे पाटील नाना यांच्या माध्यमातून, संयोजनातून, आमचे गजानन महाराज यांच्या आयोजनातून, आमचे यज्ञेश दादा, मयूर दादा, दिगंबर दादा यांच्या साथीने आमची यशोदा, ज्ञानेश्वरी, अंजली, ही सगळी मुली, सगळे मुलं, आज एवढी लहान लेकरं या कीर्तनात उभं आहेत ना. मायबाबा हो, यांना कीर्तन कळो न कळो हे इथं साथ करतायत ना.
यांच्या प्रत्येक संकटाला अगदी पांडुरंग परमात्मा उभा राहतो, इतकी ताकद यांच्या इथल्या भजनात असतात. ह्या सगळ्या लेकरांच्या चरणावर साष्टांग दंड. सगळे वृद्धिंगत असणारे टाळकरी, या महाराज लोकांनी परमार्थ टिकवला म्हणून आमच्या तरुणांपर्यंत परमार्थ पोहोचला. तुमचा फार मोठा वाटा आहे परमार्थामध्ये. तुम्ही मोठ्या माणसांनी परमार्थ खांद्यावर पेलवलात म्हणून आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळले. जर तुम्हीच जपून ठेवले नसते तर आमच्यापर्यंत पोहोचले नसते. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्या वृद्धिंगत माणसांच्या चरणावर शतशः प्रणाम. सर्व टाळकरी मंडळींच्या दोनही चोपदार दादा चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या छोटासा विनेकरी लय लवकर कीर्तनकार होणार तू. माझा अर्धा भार तोच कमी करत होता. वाजवा टाळ्या, तोच वाजवत होता. कोणी वाजवो न वाजवो त्याच्याकडे बघून भारी वाटायचं महाराज बरं का. एवढ्या आनंदाने बिचारा, आणि त्याच्या जीवाच्या मानानं विना जरा मोठाच झालाय, पण हरकत नाही. लहानपणापासूनच मोठा भार पेलवायची ताकद देवानं दिली म्हणजे काहीतरी मोठं भविष्य असणार आहे तुमचं. चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या शतशः प्रणाम. तुमच्या चरणावर व्यासपीठावरील सगळी मंडळी चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या उत्कृष्ट सिस्टीम दादांच्या मनस्वी आभार. श्री राम साऊंड धानोरा, अगदी गोड सुंदर तुम्ही आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करो. कीर्तनाला समरूप असा आवाज दिला दादा. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. या बहिणीचा उपस्थित सगळी मोठी माणसं, प्रत्येक क्षेत्रातील व्यापारिक, औद्योगिक, वैद्यकीय, राजकीय सगळ्या क्षेत्रातली माणसं, तुम्ही किशोरप्पा, आबा, राजू आबा, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळी माणसं, प्रत्येकाचं नाव काही मला माहीत नाही आहे, पण खरं सांगू का, मी तुमचं नाव घेऊन तुमचा काहीच मोठेपणा नाही आहे, पण तुम्ही जी समाजसेवा करताय, तुम्ही जे स्वतःचं कर्तृत्व मोठं करताय, त्या कर्तृत्वामुळे जगाच्या बापाच्या हृदयात तुमचं नाव आहे हे तुम्ही अखंडितपणे लक्षात ठेवा, कारण तुम्ही समाजासाठी करताय. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. ज्यांचा खारीचा ना खारीचा वाटा या कीर्तनात आहे, माझा पांडुरंग परमात्मा त्याचं कल्याणच करणार हा माझा विश्वास आहे. ऐकणाऱ्या सहित सगळे, सगळ्यात महत्वाचे तुम्ही. मला वाटलं नव्हतं 9:45 पर्यंत बात चाल. मला वाटलं मला एवढा उशीर झाला जायला म्हणजे अर्धा मंडप तर रिकामा झाला असेल, पण तुम्ही संयमी माणसं आहात. आज गेली 2 तास झालं, 2 तास म्हणण्यापेक्षा तुम्ही आलात म्हणजे 2.5-3 तास झालं, तुम्ही एकाच ठिकाणावर स्तब्धपणे स्थिर बसलात. खरंच तुमच्या या संयमाला माझा साष्टांग दंडवत आहे की तुम्ही एवढ्या स्थिरपणे कीर्तन ऐकलं, एवढ्या स्तब्धपणे. सगळे मायबाप, प्रत्येक जण, तुम्ही बसून ही उभा राहणारी माणसं सुद्धा जशी उभी आहेत तशीच आहेत. हां, नक्की याचाल तुम्ही एवढे वेळ उभा राहिला म्हणजे महाराज. तुम्हाला सगळ्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळी मोठी माणसं. काही चुकलं असेल क्षमस्व. ही सगळी सेवा तुम्हाला सगळ्या मायपंचांनी समर्पित. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमा. पुन्हा एकदा आमचे गजानन बाबांचे मनस्वी आभार. त्यांच्यामुळे तुम्हा सगळ्या गोड लोकांची माझी भेट झाली. सेवेला विरा. फक्त विनंती आहे, ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय कोणीच व्यासपीठ सोडायचं नाही. ज्ञानेश्वर ताकदीने उभा असणारा हा नामचिंतनाचा अट्टहास देवा ज्याने केला, ज्याने नामचिंतनाचा अधिकार मिळवला, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. माझ्या भाग्याला पार नसेल एवढं माझं भाग्य असेल जर मला त्या व्यक्तिमत्वाची सेवा करता आले ज्यांनी हित साधलं. पाठीमागाचा 2-4 माय मौल्या आणि पुरुष मंडळी उठलेत, त्यांना विनंती आहे उठू नका. आपण असंच
कीर्तनातनं उठायची घाई करतो म्हणून देव आपल्याला उठवायची घाई करतो. मग माणसं म्हणतात, अहो ते लवकर गेलं, ते कीर्तनातनं बी लवकरच गेलं. हा त्यात त्याचा काय दोष आहे? देव देतो, प्रत्येक कर्माची फळं देतो. कारण तुमचं काय होतं, ऐकता ऐकता आणि फळाच्या म्हणजे प्राप्तीच्या टायमिंगला निघून जातं. आपल्या सगळ्यांचंच तसं होतं. तसं नको. जोपर्यंत ज्ञानदेव तुकाराम होत नाही तोपर्यंत व्यासपीठ सोडू नका, विनंती आहे. जोपर्यंत कीर्तनकार व्यासपीठ सोडत नाही तोपर्यंत सोडू नका, विनंती आहे माझी. चला, अगदी सामर्थ्याने सर्व राजपूत समाजांच्या माध्यमातून आणि आमचे पाटील नाना यांच्या माध्यमातून, संयोजनातून, आमचे गजानन महाराज यांच्या आयोजनातून, आमचे यज्ञेश दादा, मयूर दादा, दिगंबर दादा यांच्या साथीने आमची यशोदा, ज्ञानेश्वरी, अंजली, ही सगळी मुली, सगळे मुलं, आज एवढी लहान लेकरं या कीर्तनात उभं आहेत ना. मायबाबा हो, यांना कीर्तन कळो न कळो हे इथं साथ करतायत ना. यांच्या प्रत्येक संकटाला अगदी पांडुरंग परमात्मा उभा राहतो, इतकी ताकद यांच्या इथल्या भजनात असतात. ह्या सगळ्या लेकरांच्या चरणावर साष्टांग दंड. सगळे वृद्धिंगत असणारे टाळकरी. या महाराज लोकांनी परमार्थ टिकवला म्हणून आमच्या तरुणांपर्यंत परमार्थ पोहोचला. तुमचा फार मोठा वाटा आहे परमार्थामध्ये. तुम्ही मोठ्या माणसांनी परमार्थ खांद्यावर पेलवलात म्हणून आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळले. जर तुम्हीच जपून ठेवले नसते तर आमच्यापर्यंत पोहोचले नसते. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्या वृद्धिंगत माणसांच्या चरणावर शतशः प्रणाम. सर्व टाळकरी मंडळींच्या दोनही चोपदार दादा चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या छोटासा विनेकरी लय लवकर कीर्तनकार होणार तू. माझा अर्धा भार तोच कमी करत होता. वाजवा टाळ्या, तोच वाजवत होता. कोणी वाजवो न वाजवो त्याच्याकडे बघून भारी वाटायचं महाराज बरं का. एवढ्या आनंदाने बिचारा. आणि त्याच्या जीवाच्या मानानं विना जरा मोठाच झालाय, पण हरकत नाही. लहानपणापासूनच मोठा भार पेलवायची ताकद देवानं दिली म्हणजे काहीतरी मोठं भविष्य असणार आहे तुमचं. चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या शतशः प्रणाम. तुमच्या चरणावर व्यासपीठावरील सगळी मंडळी चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या उत्कृष्ट सिस्टीम दादांच्या मनस्वी आभार. श्री राम साऊंड धानोरा, अगदी गोड सुंदर तुम्ही आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करो. कीर्तनाला समरूप असा आवाज दिला दादा. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. या बहिणीचा उपस्थित सगळी मोठी माणसं, प्रत्येक क्षेत्रातील व्यापारिक, औद्योगिक, वैद्यकीय, राजकीय सगळ्या क्षेत्रातली माणसं, तुम्ही किशोरप्पा, आबा, राजू आबा, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळी माणसं, प्रत्येकाचं नाव काही मला माहीत नाही आहे, पण खरं सांगू का, मी तुमचं नाव घेऊन तुमचा काहीच मोठेपणा नाही आहे, पण तुम्ही जी समाजसेवा करताय, तुम्ही जे स्वतःचं कर्तृत्व मोठं करताय, त्या कर्तृत्वामुळे जगाच्या बापाच्या हृदयात तुमचं नाव आहे हे तुम्ही अखंडितपणे लक्षात ठेवा. कारण तुम्ही समाजासाठी करताय. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. ज्यांचा खारीचा ना खारीचा वाटा या कीर्तनात आहे, माझा पांडुरंग परमात्मा त्याचं कल्याणच करणार हा माझा विश्वास आहे. ऐकणाऱ्या सहित सगळे, सगळ्यात महत्वाचे तुम्ही. मला वाटलं नव्हतं 9:45 बाद चाल. मला वाटलं मला एवढा उशीर झाला जायला म्हणजे अर्धा मंडप तर रिकामा झाला असेल, पण तुम्ही संयमी माणसं आहात. आज गेली 2 तास झालं, 2 तास म्हणण्यापेक्षा तुम्ही आलात म्हणजे 2.5-3 तास झालं, तुम्ही एकाच ठिकाणावर स्तब्धपणे स्थिर बसलात. खरंच तुमच्या या संयमाला माझा साष्टांग दंडवत आहे की तुम्ही एवढ्या स्थिरपणे कीर्तन ऐकलं, एवढ्या स्तब्धपणे. सगळे मायबाप, प्रत्येक जण, तुम्ही बसून ही उभा राहणारी माणसं सुद्धा जशी उभी आहेत तशीच आहेत. हां, नक्की याचाल तुम्ही एवढे वेळ उभा राहिला म्हणजे महाराज. तुम्हाला सगळ्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळी मोठी माणसं. काही चुकलं असेल क्षमस्व. ही सगळी सेवा तुम्हाला सगळ्या महापंचमी समर्पित. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमा. पुन्हा एकदा आमचे गजानन बाबांचे मनस्वी आभार. त्यांच्यामुळे तुम्हा सगळ्या गोड लोकांची माझी भेट झाली. सेवेला विरा. फक्त विनंती आहे, ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय कोणीच व्यासपीठ सोडायचं नाही. ज्ञानेश्वर